ओके. जसं मी मगाशी बोलत होतो की सीईटीच्या एक्झाम बद्दल की आता आपल्याला पूर्ण कन्फर्मेशन आलेलं आहे की 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबरच्या दरम्यान आपली परीक्षा होणार आहे. त्याच्यामध्ये पीसीएम आणि पीसीबी हे 2 ग्रुप असतील आणि त्याच्या ज्या डेट्स आहेत, जे तुमच्या कोणत्या शिफ्टला तुमची परीक्षा असणार आहे, त्याचे हॉल तिकीट आज सकाळपासूनच रिलीज झालेले आहेत. तर त्याविषयी थोड्याशा सूचना तुम्हाला शेअर करायच्या आहेत. शिवाय जे आपले फुल लेंथ टेस्ट चालू आहेत, मला वाटतंय आपण 14 ऑगस्ट पासून का 15 ऑगस्ट पासूनच आपण फुल लेंथ टेस्ट चालू केलेल्या होत्या. तर आठवड्यातून 2 टेस्ट आपण घेत होतो, दर बुधवारी आणि दर रविवारी. आणि आता आपण जस्ट लास्ट फेज मध्ये आहे, तर रेग्युलरली रोज आपण ह्या टेस्ट आता सुरू केलेल्या आहेत मागच्या 2 ते 3 दिवसापासून. सो 19-20 तारखेला आपलं सेशन स्टार्ट होत आहेत एक्झामचे. सो 19 तारखेपर्यंत रोज सीईटीची फुल लेंथ टेस्ट संध्याकाळी दुपारी 2 ते 5 या वेळेत तुमची असणार आहे. सो त्याविषयी थोडंसं बोलायचं आहे. आणि एक्झामला फेस करताना या फायनल स्टेजमध्ये ज्या ज्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे, त्या गोष्टीवरती गांधी सर आता तुमच्याशी बोलतीलच. सो मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सेशन स्टार्ट करावं. थँक्यू डेबी सर. जे MST-CET 2021 हे जे ॲस्पायरंट्स तुम्ही जे आहात स्टुडंट्स, आता तुम्ही जॉईन झालेला असाल. आज सगळ्यांना हॉल तिकीट रिलीज झालेले आहेत. सगळ्यांनी हॉल तिकीट डाउनलोड केलेले आहेत का बघा. ऑब्विसली मॅक्सिमम लोकांनी ते डाउनलोड केलेले असतील. त्यांना हॉल तिकीट डाउनलोड करायला प्रॉब्लेम येतील, तुम्ही डिरेक्टली लगेच डेरे सरांना कॉन्टॅक्ट करा आणि ते हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. त्यात तुम्हाला एक्झॅक्ट डेट कन्फर्म होईल, कुठल्या तारखेला तुमची एक्झाम आहे. आफ्टर दॅट तुम्हाला हे पण कन्फर्म होईल की कुठल्या टायमिंगला तुमची एक्झाम तिथं होणार आहे. राईट. सो याच्यावरती तुम्हाला स्पेशली काम करावं लागेल, कारण कधी कधी असं होतं की चुकीची डेट पाहिली जाते बऱ्याचदा आणि मग त्यात परत ऐनवेळी पळापळ चालू होती. सेकंड टास्क, तुमच्या ज्या हॉल तिकीटवरती तुमचं नाव प्रॉपर आहे का, तुमचे सब्जेक्ट्स प्रॉपर आहेत का, तुमचा बाकी काय तो बाकी सगळा पार्ट तुमच्याकडे बघायला मिळत असेल. म्हणजे एक्झाम डेट तुम्हाला बघायला मिळेल, एक्झाम टाइम बघायला मिळते, रिपोर्टिंग टाइम तुम्हाला बघायला मिळेल. आफ्टर दॅट गेट क्लोजर टाइम हा एक तुम्हाला दिलेला आहे. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे आता एक जे शेड्यूल आहे, 22 सप्टेंबरला एखादी कुणाची तरी एक्झाम आहे 9 ते 12 मॉर्निंग सेशन, राईट, फर्स्ट सेशन. मग रिपोर्टिंग टाइम त्यांना 7:30 दिले. म्हणजे 7:30 मध्ये तुम्ही मिनिमम 7:30लाच पोहोचलं पाहिजे. 8 वाजता पोहोचलं तर चालेल, पण स्टील 7:30ला तुम्ही जर पोहोचला तर स्वतःला तिथं स्टेबल करू शकाल. त्यांचं दुपारी असेल, त्यांचा प्रत्येकाचा रिपोर्टिंग टाइम तुम्हाला तिथे दिलेले आहेत. राईट. आफ्टर दॅट डेट ऑफ बर्थ जी तुम्हाला दिलेली आहे, जो काही पासवर्ड असेल तो पण तुम्ही कन्फर्म करा की प्रॉपर आहे ना, म्हणजे ऐनवेळी तिथं गेल्यानंतर कुठलाही प्रॉब्लेम येऊ नये. ह्याच्या रिलेटेड अजून एक मीटिंग आपण साधारण 18 किंवा 19 तारखेला परत घेणार आहेत, 3-4 दिवसानंतर. त्यानंतर स्वतः मीटिंगला जॉईन करतील. पण आता आजच हॉल तिकीट समोर आल्यामुळं आणि बाकीच्या काही गोष्टीवरती मला बोलायचं होतं, त्यामुळे आपण फास्ट ट्रॅक मध्ये ही आत्ताची मीटिंग लावलेली होती तुमच्यासाठी. राईट. त्यात तुमचा ऍप्लिकेशन नंबर आहे, जेंडर तिथे मेन्शन केलेला आहे, डेट ऑफ बर्थ आहे, खाली गेल्यानंतर डिसेबिलिटी टाईप दिलेली आहे आणि डिसेबल असेल तर नसेल तर या सगळ्या गोष्टी आहेत. बऱ्यापैकी सगळ्यांचे इथं नो असतील. अँड देन कॅन्डिडेट सिग्नेचर अँड देन इन्व्हेस्टिगेशन सिग्नेचर, त्यात तुम्हाला साईन करायची. नंतर त्याच्या पाठीमागच्या इन्स्ट्रक्शन दिलेल्या आहेत, कॅन्डिडेट इन्स्ट्रक्शन फॉर एक्झाम, त्या प्रॉपरली नीट रीड करा. ठीक आहे. त्यातला प्रत्येक पॉइंट तुमचा महत्वाचा आहे. ओके. आणि त्यातल्या कुठल्याही पॉइंट बद्दल काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर तुम्ही ढेबे सरांना कॉल करा किंवा डेरे सरांना कॉल करा. डेरे सर बिझी असतील, त्यांच्या त्या JEE मेनचा सुद्धा रिझल्ट आज डिक्लेअर झालेला आहे, त्याच्यामुळे ते आज आणि उद्या बिझी असतील. तुमचा काय प्रॉब्लेम असेल तुम्ही डायरेक्टली ढेबे सरांना कॉल मेसेज केला तरी चालेल, मला कॉल मेसेज केला तरी पण चालेल, त्याच्यावरती आपण बोलू शकतो. त्यातले काय काय महत्वाचे आहेत, ऑब्विसली तुम्हाला जे आता हॉल तिकीट आलेलं आहे ते तर तुम्हाला कंपल्सरी पाहिजेच आहे. राईट. आफ्टर दॅट सेकंड पॉइंट बघा, कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू ब्रिंग दिस डाउनलोड ऍडमिट कार्ड. ऍडमिट कार्ड तुमच्याकडे कंपल्सरी पाहिजे. कॅन्डिडेट शुड कॅरी व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ. तुमच्याकडे आयडेंटिटी प्रूफ काही ना काही तिथं पाहिजे, त्याची सॉफ्ट कॉपी नाही, हार्ड कॉपी पाहिजे, ते पण तिथे खाली दिलेलं आहे. तुमच्याकडे एक बॉल पेन तुम्हाला कॅरी करायचा आहे कॅल्क्युलेशन साठी. छोट्या छोट्या सगळे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, त्या गो थ्रू विथ दिस इन्स्ट्रक्शन. टोटल 12 इन्स्ट्रक्शन तुम्हाला तिथं दिलेले आहेत. राईट.
मी बोलल्यासारखं रिमाइंडरसाठी परत एकदा याच्यावरती आपण बोलणार आहे आफ्टर 2 to 3 days. पण आजचं इम्पॉर्टन्स काय आहे, जसं मगाशी डेबे सर बोलले की वी आर राईट नाव रनिंग फुल सिलेबस टेस्ट. ठीक आहे, मग या फुल सिलेबस टेस्ट मध्ये बरेच जण चांगल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप मार्क्स इन्क्रीज करत चाललेले आहेत. अप टू द लास्ट वीक आपण वीकली 2 फुल टेस्ट कॅरी करत होतो, त्याच्यात स्टेप बाय स्टेप मुलांचे मार्क्स वाढत चाललेले आहेत. आणि बिफोर 2 to 3 days वी हॅव स्टार्टेड डेली टेस्ट, राईट. म्हणजे काल एक टेस्ट झालेली आहे, आज एक टेस्ट झालेली आहे, उद्या पण टेस्ट आहे. ज्यांची ज्या गोष्टींना अवॉइड केलं असेल त्यांनी आजच गोष्ट डोक्यात घ्या की आता आपली एक्झामची डेट फिक्स झालेली आहे, सो तुम्हाला आता यायला अवॉइड करता येणार नाही, राईट. सो विथ फुल प्रिपरेशन उद्यापासूनच्या टेस्ट तुम्ही द्यायला चालू करा. जे ऑलरेडी देत आहेत त्यांच्याशी आम्ही कनेक्टेड आहोत, पण जे काही अजून सुद्धा प्रॉब्लेम्स मध्ये होते तर त्या लोकांनी आता इथं प्लॅटफॉर्मला तुम्ही जॉईन करा. ऑलरेडी तुमचे सगळे टेस्ट नंबर्स ते सगळ्या गोष्टी ऑलरेडी रजिस्टर आहेत. जे जेईचे स्टुडंट्स आहेत त्यांनी फुल फोकसनी ते सगळं चालू केलेलं आहे. सीईटीचे स्टुडंट्स ऑलरेडी कनेक्टेड आहेत. नीट बॅचचे जे स्टुडंट्स आहेत की ज्यांची नीट एक्झाम संपलेली आहे आणि जे आता सीईटीची एक्झाम देणार असतील त्यांनी पण जे फुल सिलेबस टेस्ट आजपासून काही चालू केलेली आहे द्यायला. सो उद्यापासून मॅक्सिमम लोकांनी त्या सगळ्या टेस्ट दिल्या पाहिजेत. दररोज दुपारी 2 ते 5 असं आपलं टेस्टचं तिथं शेड्यूल आहे. टेस्ट झाल्या तुम्हाला स्कोर करतोय त्याचं अनालिसिस सुद्धा समजते विथ डिटेल मध्ये, आणि मग त्या डिटेलच्या अनालिसिस वरती तुम्हाला टीचर्स बरोबर कम्युनिकेशन करता येईल. त्यात कुठे डाऊट्स वाटले, काय वाटले, इव्हन जेई बॅचचे स्टुडंट्स असतील किंवा नीट बॅचचे स्टुडंट्स असतील, तिथे तुम्हाला सीईटी ओरिएंटेड जर काय सपोर्ट पाहिजे असेल तर वी आर देअर अवेलेबल फॉर एव्हरी टाइम, राईट. ऑब्विसली नीट बॅचच्या स्टुडंट्सला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा सपोर्ट लागेल आणि जेईच्या स्टुडंट्सला पीसीएमचा सपोर्ट लागेल. सो मी तुमचे फॅकल्टीज तर ऑलरेडी अवेलेबल आहेत, आणि स्टील जर तुम्हाला सीईटी फॅकल्टी कडनं जर अजून काही डिटेलिंग हवं असेल तर तो सुद्धा आम्ही तुम्हाला वेळोवेळी शेअर करू. पण डोंट हेजिटेट टू आस्क, डाऊट्स विचारायला आणि कम्युनिकेशन मध्ये येण्यासाठी तुम्ही तिथं म्हणजे रिजिड राहू नका की मग याच फॅकल्टी बोलणार, त्याच फॅकल्टी बरोबर बोलणार. कुठलाही फॅकल्टी तुम्ही यूज करा, कुठलाही रिसोर्सेस तुम्ही यूज करा, पण पुढचे 4 ते 5 दिवस तुमचं एनी हाऊ त्याच्यावरती कमांड क्रिएट झालीच पाहिजे, राईट. म्हणजे जर तुम्ही आजपासून जरी बघितलं तर 16, 17, 18, 19 टिल 4 days यू आर हॅव्हिंग, आणि आपण या टेस्ट कंटिन्यू ठेवणार आहोत अप टू लास्ट डे. म्हणजे ज्याची जी काही लास्ट डेला एक्झाम असेल तो अर्ली डे पर्यंत तशा त्या एक्झाम देऊ शकेल, राईट. अशा वेळी आपण जाणार आहोत. पण जे आपण आधीपासून जे मुलं कंटिन्युअसली कनेक्टेड आहेत ते कंटिन्युअसली त्यांच्या अनालिसिस वरती काम करतायत. प्रत्येक दिवशी पेपर झाल्यानंतर त्याचं अनालिसिस प्रॉपर करा की आज मला कुठल्या चॅप्टरवरच्या कुठल्या क्वेश्चन्स मला जमलेले नाहीत आणि त्याचा कंटेंट काय होता. मग तो अंडरस्टँडिंग झालेला असेल तर तुम्हाला फक्त ऍप्लिकेशन वरती काम करायचंय, म्हणजे फॉर्म्युले ऍप्लिकेशन आणि त्याचं कॅल्क्युलेशन, राईट. आणि जर तुम्हाला अंडरस्टँडिंगच झालेला नसेल आणि तो तुम्ही विसरलेला असाल तर तो पण तुम्ही स्वतःला रिकव्हर करू शकता नेक्स्ट डे साठी. बट तिथं जर तुम्हाला तो कन्सेप्ट स्ट्राईक होत नसेल की नक्की इथं काय म्हणायचं आहे, then you need to discuss with faculties compulsory. 4 to 5 days कंपल्सरी तुम्हाला कोर्स हेड, कोऑर्डिनेटर्स, फॅकल्टीज यांच्या कनेक्टिव्हिटी मध्ये राहावं लागेल. आणि पुढच्या 4 to 5 days मध्ये सुद्धा तुम्ही तुमचा स्कोर काही झाला तरी मिनिमम प्रत्येकाचा स्कोर 120 क्रॉस झाला पाहिजे. याच्यासाठी तुम्हाला स्वतःला वर्क करावं लागेल. मी आधीपासून सांगत आलेलो आहे, जेई किंवा नीट किंवा इव्हन बोर्डापेक्षा सुद्धा सीईटी एक्झाम सोपी आहे. बोर्ड एक्झाम पेक्षा नीट आणि जेई पेक्षा तर सोपी एक्झाम आहे जे सीईटीची, पण बोर्ड पेक्षा सुद्धा सीईटी एक्झाम तुमची सोपी असती. आणि इथं फक्त तुम्हाला 2 मार्कचा क्वेश्चन विचारणार आहेत मॅथ्स मध्ये. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ओनली सिंगल मार्कचा क्वेश्चन आहे. मग 1 मार्कचा क्वेश्चन असा किती डिफिकल्ट असणार? अजिबात काही डिफिकल्टी लेवल नसती. जे तुम्हाला बोर्डाला क्वेश्चन्स येतात ते 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्क या लेवलचे क्वेश्चन्स असतात. त्यांचे 3 आणि 4 सोडून टाका. म्हणजे बोर्ड लेवलचे 1 आणि 2 मार्कचे क्वेश्चन फक्त तुम्हाला परफेक्ट करायचे, दॅट्स इट. बोर्ड लेवलचे फक्त तुम्हाला 1 आणि 2 मार्कचे क्वेश्चन परफेक्ट करायचे, तर तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीला तुम्ही इझिली टॅकल करू शकता. आणि मॅथमॅटिक्सला तुम्हाला बोर्ड लेवलचे 1, 2 आणि 3 मार्क्सचे क्वेश्चन परफेक्ट करायचे. तुम्ही त्यातनं इझिली मॅथमॅटिक्स मध्ये अबो 70 और अबो 80 जाऊ शकता. मीन वाईल त्याच्यात काय तुमचे जे सीईटीला आता 11वीचे चॅप्टर्स सुद्धा इंट्रोड्यूस आहेत
त्या चॅप्टर्स वरती तुमची कमांड किती क्रिएट आहे बघा. त्यात सुद्धा तुम्हाला काही सपोर्ट पाहिजे असेल तर तुम्ही कनेक्टिव्हली राहावा. आता इथून पुढं लेक्चर्स बघणं म्हणजे आमच्या इथल्या टीचर्सचे काही लेक्चर्स बरेच जण बघतायत, पाठीमागचे पेंडिंग राहिलेले क्रॅश कोर्स मधले काही जण युट्यूबला किंवा अदर रिसोर्सेस मधून काही लेक्चर्स पाहत बसतायत. त्याचा तर काही यूज होणार नाहीये. तुमचं जे झालेलं आहे त्याच्यावरती तुम्ही रिव्हिजन करत राहा. मिनिमम तेवढं जरी तुम्ही परफेक्ट केलं, स्टील यू कॅन क्रॉस 100 मार्क्स. अँड राईट नाऊ आउट ऑफ 200 इफ यू आर गेटिंग 100 मार्क्स देन इट इज मोर दॅन सफिशियंट. ज्यांचा बेस वीक आहे अशा लोकांसाठी मी सांगतोय. आणि जे टॉपर लेवलर आहे सो दे हॅव टू क्रॉस 150 कंपल्सरी. 150 हे टॉपर्सला क्रॉस करावे लागतील आणि ते तसं ते करतायत आता या स्टेजला. क्रॅश कोर्सचे काही स्टुडंट्स कनेक्टेड आहेत, ज्युनियर कॉलेजचे स्टुडंट्स कनेक्टेड आहेत. तर तुम्ही सगळ्यांनी पुढचे 4 to 5 डेज प्रॉपरली युटिलाइज करा. देन यू विल रीच टू द युअर फायनल टास्क. राईट. सो हा सगळा टास्क वरती मी आता बोललो आहे. आता मग उद्यापासून मला प्रत्येकाचं बाय डिफॉल्ट 2 ते 5 ती एक्झाम दिसली पाहिजे. लगेच मला 5:30ला डेरे सर रिझल्ट पाठवतील आणि पुढे आपण त्याच्यावरती डिस्कशन मध्ये जाऊयात. पण उद्यापासून जे 2 ते 5चा जो काही पेपर असेल तो कुणीही मिस करू नका. यू हॅव टू क्रॉस चेक युअर सेल्फ ऑन डेली बेसिस की आपण कुठपर्यंत आहे. आणि मग पुढच्या जे काही 22-23 तास तुमच्या हातात राहिलेले असतील त्यात तुम्हाला कुठल्या चॅप्टर्स वरती काम करायचं आहे की जेणेकरून नेक्स्ट डेचा पेपर तुम्हाला कॉन्फिडन्सली देता येईल. राईट. सो शॉर्ट मीटिंग मला घ्यायची होती. जेई मेनचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. प्रत्येकाने स्कोर बघून घ्या. त्यातनं आपण आता पुढे चाललेलो आहे. नीट मधनं तुम्ही बाहेर पडलेला आहात आणि जे सीईटी वाले पहिल्यांदाच पेपर देणार असतील त्यांनी स्वतःला रिफ्रेश करा की मागच्या 2 वर्षात जे काय तुम्ही केलेलं आहे ते शेवटचा जे काय तुम्हाला शो करायचा आहे हा शो टाइम तुमचा आता ओपन झालेला आहे. राईट. सो ही शॉर्ट मीटिंग मला कंडक्ट करायची होती. सिमिलर रिमाइंडरची मीटिंग आपण 18 किंवा 19 तारखेला घेणार आहोत. कदम सर त्या मीटिंगला जॉईन करतील आणि त्यात आपण अजून डिटेलिंग मध्ये बोलणार आहोत. तुमची एक्झाम झाल्यानंतर आपण स्कोर वरती बोलणार आहोत की कुणाला कुठल्या स्कोर पर्यंत कसं काम करता येईल. अँड आफ्टर दॅट तुम्हाला आपल्याला जे काय ऍडमिशन प्रोसेस आहे त्याच्यावरती आपल्याला डिस्कशन करावं लागेल. राईट. त्या सगळ्यांसाठी हातामध्ये एक चांगला स्कोर असणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही मागचे 2 वर्ष कंटिन्युअसली मेहनत घेतलेली आहे. कुणाची मेहनत करण्याची कॅपॅसिटी किंवा लेवल कमी जास्त होती त्याप्रमाणे तुम्ही केलेला आहात. पण कुणाची ही लेवल बिलो 100 घेण्याची कुणाची लेवल नाही. प्रत्येकाची लेवल आता अबो 100 जायची आहे. ज्याला कुणाला नीटला आउट ऑफ 720 300 जरी स्कोर येत होता किंवा 250 जरी स्कोर येत असेल स्टील यू कॅन क्रॉस युअर 100 मार्क्स इन सीईटी. ज्यांना जेई मेनला 300 पैकी 50 स्कोर जरी येत असेल मिनिमम 40-50 हे सुद्धा स्टुडंट्स कमीत कमी 100 क्रॉस करू शकतात. म्हणजे सीईटीला जे कंटिन्युअसली अबो 70 आहेत, अबो 80 आहेत ते सुद्धा आता तुम्ही 100 क्रॉस करू शकता. फक्त तुमचं कंटिन्युटी पाहिजे आणि डिस्कशन कंपल्सरी पाहिजे तुमच्या कोर्स सेट कोऑर्डिनेटर्स अँड फॅकल्टीज बरोबर. कुठलाही सिंगल चॅप्टर सिंगल कन्सेप्ट मिस करू नका जे तुमच्या आवाक्यातला आहे. आणि कुठल्याही नवीन चॅप्टरकडे आता जाऊ नका. कुठल्याही लेक्चर बघण्यामध्ये तुम्ही आता वेळ घालवू नका. जस्ट क्वेश्चन सॉल्व्हिंग आणि मग त्यातनं जे काय कन्सेप्ट तुमचा वीक राहिला असेल तो तुम्हाला स्ट्रॉंग करता येईल. त्यामुळे नवीन काहीतरी बघायचं, नवीन काहीतरी प्रयोग करायचा असेल त्या गोष्टी सगळ्यात थांबवा आणि बाय डिफॉल्ट तुम्ही या सगळ्या टेस्ट सिरीज मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हा. उद्यापासून मला सगळे ते रिझल्ट बघायला मिळतील. राईट. सो दॅट्स इट फ्रॉम मी फॉर टुडेज सेशन. आता कुणा काही डाऊट्स असतील तर यू कॅन आस्क मी एनी टाइम. अनम्यूट युअर सेल्फ. आपण आता डाऊट्स वरती बोलूयात. सो मे बी काही लोकांना आता ऍडमिट कार्ड दिसायला चालू झालेले असतील. काही लोकांचे ऍडमिट कार्ड तुम्हाला मे बी अजून रिलीज होतील. पण आजपासून सगळी प्रोसेस चालू झालेली आहे. डोंट वरी. तुम्हाला सगळ्यांना तसे ते ऍडमिट कार्ड दिसायला चालू होतील. हॅलो. हॅलो. नमस्कार सर. काही नाही, जेई आणि मेन्सची जी मुलं आहेत त्यांच्या जे ग्रुप आहे त्या ग्रुपवर लिंक पाठवायला विसरू नका. तेवढंच फक्त मला सांगायचं होतं. हो पाठवतो. नक्की. कारण काय झालंय आता जेई मेन्सची एक्झाम साधारणपणे त्यांची मागच्या आठवड्यात कंप्लीट झालेली आहे. तिथपासून काही सीआयटीचे तुमचे
एक्झाम पेपर वगैरे काय त्यांना मिळालेलं नाही. त्यांना बरं. फक्त एकच पेपर मिळालेला आहे. आता तुम्ही म्हटले कंटिन्यू रोज 2 ते 5 चालू आहे, पण ते बरोबर. काय त्याच्यामुळे आता उद्यापासून तुम्ही रिक्वेस्टेड आहे. कंटिन्यू 2 ते 5 या वीक मध्ये सुरू झाला होता. त्याच्या मागच्या आठवड्यापर्यंत वीकली 2 टेस्ट होत्या त्यांच्या. वीकली 2 ते झालेत, पण आता ह्या आठवड्यापासून झालेत चालू, पण त्याची काही लिंक आलेली नाहीये मुलांना. ओके, सो आय विल डिस्कस ऑन दॅट. तर उद्यापासून तेवढी लिंक यावी एवढीच अपेक्षा, दुसरं काही नाही. बरोबर, नक्की. पर्सनली कॉल लावेल, त्यात काही विषय नाही. चालेल, हो नक्की. ते लास्ट टाइम तुमचा 13 तारखेचा ग्रुपवरती मेसेज पडलाय. हो, ऍक्च्युली तो सगळ्यांना पण सांगितलं होता की ती डेली आहे, पण ठीक आहे, डेली बेसिसवरती तुम्हाला तसा एक मेसेज येऊन जाईल बाय डिफॉल्ट. ओके सर. सर पीसीबीचे अजून ऍडमिट कार्ड आले नाहीत. येस, डोंट वरी, येऊन परवापर्यंत येऊन जातील. मे बी तुमच्या एक्झाम्सच्या डेट्स पुढे असतील. आता ज्यांचे एक्झाम्स जवळ आलेले आहेत डेट्स, जे अर्ली डेट्स आहेत त्यांना त्यांनी ते रिलीज केलेले आहेत, बाकीच्यांना येऊन जातील ते. ओके, अजून काय डाऊट्स? हॅलो, उपाध्याय बोलतोय. हो सर, बोला ना. दरवर्षी साधारणपणे रेंज काय असते असे सीओपी वगैरे असे जे कॉलेजेस आहेत चांगले, तर त्याला पर्सेंटाईल किती आणि आपली मार्कची रेंज काय असते? सीओपी, वालचंद सांगली किंवा विजेटीआय किंवा सरदार पटेल? पर्सेंटाईल बोलले ओव्हरऑल मार्क्स मध्ये सांगतो. जर आपल्याला सीओपी क्रॉस करायचा असेल तर मिनिमम तुम्हाला लोएस्ट ब्रँच किंवा जो कट ऑफ बघितला तर तुम्हाला 165, 170 क्रॉस झालं पाहिजे आउट ऑफ 200. आणि हेच जर आपण वालचंद कॉलेजकडे गेलो किंवा विजेटीआय कडे गेलो, इव्हन आपण अजून काही गव्हर्नमेंट कॉलेज किंवा ऑटोनॉमस कॉलेजकडे गेलो तर तुम्हाला 150 स्कोर असेल, स्टील यू कॅन गेट द ऍडमिशन. म्हणजे साधारण 150च्या आसपास असायला पाहिजे. तुम्ही प्लस राहिला तर तुम्हाला बऱ्यापैकी चांगलं बेस्ट कॉलेज आणि बेस्ट ब्रँच आपल्याला भेटून जातील. आणि त्या सुद्धा सीओईपीच पाहिजे असेल तर ऑब्व्हियसली 170 प्लस फॉर ओपन कॅटेगरी. आणि आयसीटी वगैरे त्या कॉलेजचं कसं काय, त्याची रेंज काय माहिती का? आयसीटी कॉलेज मुंबई किंवा जालना? नाही, त्या तसं काही त्याच्या खालीच येतं. हा तुमचा मी टॉप कट ऑफ सांगितलं, त्याच्या खाली तुम्ही 150 प्लस राहिला तर मग बाकीच्या ठिकाणी होऊन जातो. एक आयसीटी जालन्याला एक चालू झालंय, आयसीटी मुंबईतच आहे, कॅम्पस जालना दाखवलंय, त्याचं काय रिस्पॉन्स काय माहिती का तुम्हाला, कसं काय आहे? आता लगेच माझ्याकडे नाहीये, त्याकडे कॉम्प्युटर सिस्टीमला आहे टेरे सरांकडे. तर तुम्ही उद्या एकदा निवांत मी टेरे सरांना जर कॉल केला किंवा टेरे सरांना तुम्ही तुमच्या जे काही कॉलेजची रिक्वायरमेंट आहे ती लिस्ट त्यांना व्हॉट्सअपवरती असतील, प्रत्येकाचा तो तुम्हाला कट ऑफ क्लिअर करतील. म्हणजे त्या पार्टकडे आपण पुढे जातच असतो. एकदा यांची एक्झाम झाली, एक्झाम झाल्यानंतर ऍडमिशन प्रोसेसवरती अजून एक मिटिंग घेत असतो, कदम सर त्याला होस्ट करतात आणि मग त्यात तुम्हाला ग्रुपवरतीच बाय डिफॉल्ट मागच्या वर्षीचे कट ऑफ काय काय आहेत आणि मग या वर्षीचे एक्सपेक्टेड काय असतील आणि त्यातनं स्टुडंट्सला जे काही एक्सपेक्टेड मार्क्स आहेत त्यातनं कुठले कुठले कॉलेज मिळू शकेल, कुठली ब्रांच भेटू शकेल, याचं सगळं डिटेलिंग प्रोसेस तुम्हाला तिथं आफ्टर एक्झाम त्या प्रोसेसमध्ये आपण उतरणार आहोत ऍडमिशन प्रोसेसमध्ये. ओके, थँक्यू. त्या 4 to 5 डेज मध्ये स्टुडंटनी एवढं डोक्यात घ्यायचंय की आपल्याला एनी हाऊ म्हणजे मिनिमम 120, 150, 170 प्रत्येकाच्या आत्ताच्या कॅपॅसिटी प्रमाणे तो तुमचा स्कोर क्रॉस झाला पाहिजे. म्हणजे 120 जरी तुम्ही क्रॉस केलं स्टील आपल्याला ऑटोनॉमस कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कॉलेज भेटून जातात. पण टॉपचे कॉलेज पाहिजे असतील तर 150 आणि अजून टॉपचं ब्रँच पाहिजे असेल तर 170. अजून काय डाऊट्स असतील तर विचारा. आता मी दररोज जे काय स्कोर कार्ड बघतोय, सो आता माझ्याकडे एक्झॅक्टली नावं नाही आहेत, पण आता प्रणव शिंदे असेल किंवा क्रॅश कोर्सचा उत्कर्ष आहे, प्राची यादव आहे, निखिल गाडवे आहे, तर दे आर स्टील कंटिन्युअसली मॅनेजिंग नियर अबाउट 150 स्कोर, 160, 170. या रेंज मध्ये प्रत्येकाने इकडे ट्राय केलं पाहिजे. आता जी आणि नीटच्या विद्यार्थ्यांचे मला आजपासून जे काय आज पेपर झाले असतील तर काही जण उद्या देणार आहेत, सो तिथनं मला ते सगळे स्कोर बघायला मिळतील आणि मग तिथून मी तुम्हाला परत ते सगळं प्लॅनिंग पाठवीन की पुढच्या 4-5 दिवसामध्ये किती स्कोर पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. त्यासाठी तुमची इथं इन्व्हॉल्वमेंट गरजेचे आहे. स्टील वी हॅव टू स्टार्ट. आणि कुठल्याही क्वेश्चन जर तिथं तुम्हाला सॉल्व्ह करता नाही आला तर आफ्टर एक्झाम तुम्ही ते सॉल्व्ह करतच आहात. तिथं परत तुम्हाला काही सोल्युशन्स नाही मिळाले किंवा नाही समजले किंवा ते सॉल्व्ह होत नसेल तर त्याचा फोटो काढून तुम्ही ग्रुप्सवरती पाठवा.
ते पटापट तुम्हाला त्याचे सोल्युशन भेटून जातील. बाय डिफॉल्ट आम्ही सगळे सोल्युशन्स तिथं देण्यापेक्षा स्टुडंट्सनी ते स्वतः सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. कारण क्वेश्चन पेपर झाल्यानंतर ती लगेच सोल्युशन बघायची आपल्याला सवय लागलेली असते आणि त्या सोल्युशन बघण्याच्या सवयीमुळं तो थॉट प्रोसेस असतो तो आपला थांबून जातो. तर बेटर वे आफ्टर एक्झाम सुद्धा तुम्ही प्रत्येक क्वेश्चनला एक स्पेसिफिक टायमिंग द्या. तुमची धडपड तिथे लावा आणि तुम्हाला तो क्वेश्चन सॉल्व्ह झाला तर तुम्हाला त्याचा एक आनंद पण मिळेल, प्लेजर मिळेल आणि नेक्स्ट टाइम किंवा नेक्स्ट डेला त्या टाईपचा त्या पॅटर्नवरचा क्वेश्चन आला तुम्ही डेफिनेटली तो सॉल्व्ह करू शकाल. पण जर लगेच तुम्ही सोल्युशन्स बघितलं तर मग त्याचा तोच परत थॉट प्रोसेस थांबून जातो आणि परत नेक्स्ट डेला परत तो क्वेश्चन सॉल्व्ह होईल का नाही याची काही गॅरंटी राहत नाही. त्यातनं परत त्याचे काय प्रॉब्लेम्स असतील तर फोटो काढा, डाऊट ग्रुपवरती पाठवा, तिथे टीचर्स तुम्हाला 100% रिप्लाय करतील. पण कुणीही पेपर झाला, एवढे मार्क्स पडले, काहीतरी बघितलं सोडून टाकलं, परत काय नक्की स्टडी करायचा. सो कीप गोईंग, प्रॉपर वे, प्रॉपर पाथ फॉलो करा. सगळ्यांना सीईटीला द बेस्ट स्कोर तिथं अचीव्ह करता येईल. सर हो यस. हॅलो, मी पहिल्यापासून टार्गेटचं पुस्तकच रेफर करत आलोय बरोबर. आणि मग माझी अशी शंका आहे की त्यातले क्वेश्चन्स येतील का, म्हणजे ते बेस्ट आहे का बुक मी वापरलेलं? नाही, कसं असतं, आता तू टार्गेट बुक जर वापरत असशील तर टार्गेट मध्ये क्लासिकल थिंकिंगचे क्वेश्चन्स आहेत, कॉम्पिटेटिव्ह लेवलचे क्वेश्चन्स आहेत आणि मध्ये क्रिटिकल लेवलचे क्वेश्चन्स आहेत. तू जर त्यातले कॉम्पिटेटिव्ह लेवलचे क्वेश्चन्स बघितलेस म्हणजे प्रिव्हियस इयरचे जर क्वेश्चन्स पाहिलेस तर तुला समजेल की आपण जे घेतलेला कंटेंट आहे त्यातनं प्रिव्हियस इयर्सचा कुठलाही क्वेश्चन सॉल्व्ह होतो, त्याला काही त्याच्या पाठीमागे जात नाही आणि मग त्या प्रिव्हियस इयरच्या सीईडीच्या क्वेश्चन वरती बेस्टच त्यांनी आधीच सगळे क्वेश्चन बनवलेले आहेत. म्हणजे टार्गेट बुक वरती जर तुमचं 100% कमांड क्रिएट झाली देन वी कॅन प्रेफर अदर बुक्स. जसं तर अदर बुक पब्लिकेशन आहे, निकिता पब्लिकेशन किंवा नवनीत पब्लिकेशन आहे, दीज आर सफिशियंट. म्हणजे आता सुद्धा नवीन बुक्स त्याची गरज नाहीये, प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन परत सॉल्व्ह करा आणि मग त्याला सिमिलर क्वेश्चन तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये सुद्धा सापडतील आणि त्याला सिमिलर क्वेश्चन तुम्हाला आता आपले जे आता पेपर्स होत चाललेले आहेत त्यातनं तुमची क्वेश्चन बँक तिथं वाढत जाईल. पण जर तुम्हाला आपण आता जो बोलतोय की 150 किंवा 170 क्रॉस करायचा असेल तिथपर्यंत दॅट इज सफिशियंट. पण त्यातला इच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह झाला पाहिजे. तो जर तुमचा कंप्लीट झाला देन यू कॅन रेफर अदर पब्लिकेशन्स. एनी मोर डाउट्स असतील तर बिंदास विचारा, डोंट हेजिटेट. हेच डाऊट ग्रुप वरती किंवा फॅकल्टीला विचारायला सुद्धा तुम्ही पाठीमागे सरकू नका, हे तुम्हाला मी आधीपासून सांगत आलेलो आहे. सर, आपले टेस्ट 19 तारखेपर्यंत होणार आहेत का पुढे आहेत अजून? नाही, आता तर 19 तारखेपर्यंत आपण सेट करून ठेवलेले आहेत. आता कुणाकुणाचे एक्झामचे डेट कशा येत आहेत त्याच्याप्रमाणे आपण ते क्वेश्चन्स पेपर्स वाढवू नक्कीच. सर, आता मध्ये जी एक्झाम डेट लास्ट वीक मध्ये डिक्लेअर झाली होती की 20 तारखेपासून पेपर चालू होणार आहेत सीईडीचे फायनल, त्यामुळे आता पण 19 तारखेपर्यंतचे सगळे पेपर सेट करून ठेवलेत. आता उद्यापर्यंत आपल्याला एक्झॅक्ट डेट समजत जातील की कुणाकुणाचे कुठपर्यंत कसे एक्झाम झालेले आहेत, कुठल्या दिवशी कुठल्या सेशन मध्ये. अकॉर्डिंग टू दॅट वी विल अरेंज मोर पेपर्स. सर, ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी सीयूपी कॉलेज मिळण्यासाठी किती पर्सेंटाइल लागेल तरी मिनिमम? आता कुणी काहीच डोक्यात घ्यायचं नाही. कोणीही, तुम्ही कुठल्याही कॅटेगरीमध्ये कोणीही असाल, तुम्हाला 150 स्कोर क्रॉस झाला पाहिजे, तेवढी ताकद तुम्हाला लावायची. तर मी आता एखाद्याला सांगितलं की तुला 100 मार्क्स सुद्धा चालतील, फॉर एक्झाम्पल 100 नाही चालत, तर मी सांगितलं 100 मार्क्स चालतील तर आपण ते 100चाच विचार करायला लागतो आणि मग पडताना मग 70 किंवा 80 पडतात. सो सीओपी कॉलेज पाहिजे असेल किंवा विजेटीआय, वालचंद कॉलेज, हे 3 टॉप कॉलेजेस आहेत, तिथं जायचं असेल तर तुम्हाला मिनिमम 150 आणि मॅक्सिमम 170 स्कोर क्रॉस करावा लागेल. आणि या टार्गेटवरतीच तुम्हाला काम करायचंय. आता कुणीही कमी टार्गेट घेऊन कुठलाही कसलाही काही विचार करायचा नाही. आपल्याला 100% एफर्ट्स आता लावायचे आहेत. बाकी जे काही एक्सक्युजेस वगैरे जे काही असतील ते आफ्टर एक्झाम
मीन वाईल ऍट द टाइम ऑफ ऍडमिशन त्याचा आपण फक्त वापर करून घ्यायचा, राईट. फोकस फॉर 150 अँड देन आफ्टर 170. हॅलो हॅलो हो बोला सर. सर ऍडव्हान्सचे फॉर्म रिलीज झालेत का आता? नाही, आता ते त्याचे पण डेट्स डेरेसर ग्रुप वरती टाकतील. आजच जस्ट रिझल्ट डिक्लेअर झालाय, त्यामुळे ऍडव्हान्स अजून नाही सुरू झालं. आज सगळे टॉप समोर आपल्या समोर आलेले आहेत. टोटल लिस्ट समोर येईल आणि मे बी उद्या किंवा परवापासून ते चालू होऊन जाईल. ते चालू डेरेसर तुम्हाला एक मेसेज पाठवतील आणि जे जे क्वालिफाय झालेले स्टुडंट्स आहेत त्यांना आपल्याकडे एक कॉल पण जाईल आणि मग ते आपण प्रोसेस चालू करून घेऊ. कारण विनीत हा एससी मध्ये आहे आम्ही. येस येस. एससीचा कट ऑफ मला वाटतं 47 आहे, 46 पॉईंट काहीतरी. हो बरोबर. आणि विनीतला 77 आहेत, 76 पॉईंट काहीतरी आहेत वर. त्यामुळे बेस्ट आहे. या वर्षीचे कट ऑफ खाली आलेले आहेत जेईचे, त्यामुळे ती एक चांगली अपॉर्च्युनिटी क्रिएट झालेली आहे आपल्याकडच्या चांगल्या बऱ्याच मुलांना, की बरेचसे मुलं कट ऑफ क्लिअर करणार आहेत, ऍडव्हान्सला अपिअर होणार आहेत. त्यामुळे ऍडव्हान्स सुद्धा या लोकांनी प्रॉपरली जरी दिली तर स्टील तिथे चान्सेस आहेत ऍडव्हान्स क्लिअर करायचे, पण 2 वर्ष त्यांनी ऍडव्हान्स वरती काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट, याच जेईचा स्कोरचा यूज करून आपण सीईटी कॉलेजला सुद्धा टार्गेट करू शकतो महाराष्ट्रातल्या प्रायव्हेट कॉलेजेसना. मला एवढंच विचारायचं होतं तुम्हाला की आता 21 तारखेला त्याची एक्झाम आहे, ऍडमिट कार्ड त्याचं आणलेलं आहे, ते सगळं आम्ही रिलीज करून ठेवलेलं आहे. हो सीएटीचं. तर त्याला 22 पासून आपल्या ऍडव्हान्सची टेस्ट वगैरे चालू असेल, आपल्या शाळेची चालू आहे. हो चालू. त्याच्यासाठी त्याला ऍड करून घेतलं तर प्लीज बरं होईल 22च्या पुढे. करूयात काहीच प्रॉब्लेम नाही. त्यावेळेस मी कॉल करतो तुम्हाला, हो त्यावेळेस फक्त नक्की. मार्गदर्शन का. चालेल. येस शुअर. अजून काय डाऊट्स असतील तर प्लीज विचारा. नंतर काय डाऊट्स वाटले काय असतील तर मग ते पर्सनल मला मेसेज केले तरी पण चालतील, त्याच्यावरती मी तुम्हाला अँसर्स रिप्लाय पाठवेन. मला एक मेसेज आलाय, एनी स्कोप फॉर मेडिकल अप्लाय वाया सीईटी एंट्रन्स. क्वेश्चन मला क्लिअर झाला नाही जास्त, समोरून विचारला असता तर बरं होईल, म्हणजे मला त्याचा आन्सर देता येईल. अदरवाईज मला नंतर कॉल केलास तरी पण चालेल. जे PCB चे स्टुडंट्स आहेत त्यांना सीईटी थ्रू कुठं जाता येतं त्याच्यावरती आपण बोललेलो आहे. तुमचं BSc ऍग्रिकल्चर असेल, पॅरामेडिकल कोर्सेस असतील, इव्हन तुम्हाला फार्मसीला जायचं असेल, देन यू कॅन गो थ्रू सीईटी. म्हणजे तुमचे डॉक्टर्स जे काय असेल MBBS BDS, जिथं आपल्याला प्रॉपर डॉक्टर बनायचं असेल तर त्याला कंपल्सरी नीट एक्झामचा जो काय स्कोर असेल त्यातनंच तुमचे सगळे ऍडमिशन होणार आहेत. तो क्वेश्चन मला क्लिअर नाही झाला, कोणी विचारला असेल त्यांनी, सो प्लीज कॉल मी आफ्टर दिस मीटिंग. PCM घेतलेले सुद्धा बी फॉर्मला जाऊ शकतात का सर? हो जाता येतं. मग त्याला काय सीईटीच का? त्यालाही फार्मसीला जायचं असेल तर सीईटी इज कंपल्सरी. म्हणजे सीईटी कुठली आपली याची बीटेकची वगैरे जी सीईटी आहे त्याच्यामधून जाऊ शकतो? त्या सीईटी थ्रू तुम्ही फार्मसीला जाऊ शकता, ऍग्रिकल्चरला जाऊ शकता. नाही पण PCM घेतलेला असेल, बायोलॉजी नसेल तर? चालतो ना. हा PM और PCB कुठलाही चालतो ग्रुप. कुठलाही चालतो, म्हणजे बायोलॉजीच पाहिजे फार्मसीला जायला असा काही विषय नाही? असं काही नाहीये. राईट. सो आय थिंक सफिशियंट डिस्कशन इज ओव्हर. स्टुडंट्सनी प्रॉपर आजपासून 4-5 दिवस नीट युटिलाइज करा. आफ्टर 3 or 4 एक्झाम्स we will meet again and we will discuss some extra points with Kadam sir. Right? Thank you very much. प्रॉपर स्टडी करा आणि प्रॉपर कनेक्ट मध्ये राहा. काही डाऊट्स असतील तर ते क्लिअर करा. ओके, सो वी विल कन्क्लूड दिस मीटिंग. गुड बाय, टेक केअर, स्टडी हार्ड आणि सीईटीला ती बेस्ट रिझल्ट आणायचा आहे हे प्रत्येक लेवलच्या स्टुडंट्सनी डोक्यात घ्या. मी आधीच सांगितलेलं आहे, आपल्याकडच्या मिनिमम स्टुडंटची कॅपॅसिटी आहे की तो 100 क्रॉस करू शकतो. मीनवाईल त्या स्टुडंटनी ते मनावरती घेतलं पाहिजे. राईट? ओके, दॅट्स इट फ्रॉम मी. बाय बाय.